कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला। साखरेची पोती घेऊन जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक MH10 DT 4409 चालकाचा ताबा सुटल्यानं रस्त्या शेजारील सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात कोसळला। या दुर्घटनेत चालक मोहम्मद शमशेर अन्सारी वय 36 राहणार झारखंड यांचा जागीच मृत्यू झाला। हा ट्रक फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यातून सुमारे 30 टन साखर घेऊन जयगडकडे निघाला होता। दख्खन गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अवजड ट्रक थेट खंदकात कोसळला। ट्रकमधील मालाचे वजन मोठं असल्यानं ट्रकच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि चालक केबिनमध्ये अडकून पडला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घावरे, PSI प्रमोद वाघाटे व त्यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। JCB आणि पोकलांच्या साह्यानं सुमारे 2 ते 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर केबिनमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। साखरपा येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सृष्टी डोरले यांनी चालकास मृत घोषित केलं। या अपघातात साखरेची पोती रस्त्यालगत विखुरली असून ट्रक व मालाचे मिळून अंदाजे 30 लाख रुपयांचं नुकसान झालं। देवरुख पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। झारखंडहून नातेवाईक आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।